इस समय जो खबर मनपा चुनाव की पार्श्वभूमि पर सबसे अधिक मीडिया में चल रही है वह यह है कि भाजपा नेता विधायक सुधीर मुनगंटीवार तथा भाजपा के विधायक किशोर जोरगेवार के बीच चल रहा मनमुटाव, या जिसे हम विवाद भी कह सकते हैं। वहीं इस विवाद को लेकर जब सीधे तौर पर विधायक किशोर जोरगेवार से मीडिया प्रतिनिधि ने सवाल पूछा कि आप दोनों के बीच का विवाद अब पूरी तरह समाप्त हो गया क्या, तो आइए सुनते हैं विधायक जोरगेवार की इस पर दी गई प्रतिक्रिया। भाजपा चुनाव की पार्श्वभूमि पर इस समय लगभग जो सभी मीडिया की सुर्खियां बनी है वह भाजपा के वरिष्ठ नेता विधायक सुधीर मुनगंटीवार तथा विधायक किशोर जोरगेवार के बीच चल रहा मनमुटाव जो खुलकर अनेक बार सामने आया है। और वही चंद्रपुर जिले में नगर परिषद के चुनाव में भाजपा की करारी हार को देखते हुए भाजपा हाईकमान डैमेज कंट्रोल करने में जुट गई है और सभी नेताओं को आगामी मनपा चुनाव के संबंध में जिम्मेदारी सौंपी गई है। और हाल ही में भाजपा नेता तथा कैबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुले, शिवसेना नेता तथा मंत्री उदय सामंत, विधायक सुधीर मुनगंटीवार, विधायक किशोर जोरगेवार तथा अन्य भाजपा नेताओं की मौजूदगी में एक बैठक नागपुर में संपन्न हुई। और इस बैठक के संबंध में मीडिया में जो खबर आई कि दोनों भी नेताओं के तेवर मीटिंग में अलग दिखे। हालांकि इस संबंध में जब विधायक किशोर जोरगेवार से सवाल किया तो उन्होंने इसे हंसकर टाल दिया और कहा कि ऐसी कोई बात नहीं। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जब पत्रकारों ने लगातार उनसे सवाल पूछा तो उन्होंने हंसकर क्या जवाब दिया। भाऊ, कालच्या बैठकीमध्ये मुनगंटीवारचा आवाज वाढला होता अशा प्रकारची चर्चा आहे, काय म्हणतो? आता हे तर काय आपला चंद्रपूरकरांचा आवाजच तसा आहे ना. मुनगंटीवार असो, वडेट्टीवार असो, जोरगेवार असो, हा वारांचा जिल्हा आहे, वाघांचा जिल्हा आहे, त्याच्यामुळे आवाज हा आहेच आहे मोठा आमचा. टेरिटोरियल फाईट साठी म्हणून इकडे आम्ही वाघांच्या झुंडी पाहतो, असं काय व्हायची शक्यता? असं काही नाही. मनपा निवडणूक भारतीय जनता पार्टी एक वेगळ्या विचारांचा, शेवटच्या माणसाचा, अंत्योदयाचा विचार करणारा हा पक्ष आहे आणि इथे कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, योग्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा ही भूमिका आम्हा सर्वांचीच आहे. त्यामुळे काही असा काही सीमावाद ज्याला म्हणता येईल असा काही नाहीये. 15 जानेवारीच्या निवडणुकीमध्ये सर्व गट एकत्र दिसतील 100%. 15 जानेवारीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण, गटतट नाहीच आहे, आम्ही सर्वजण एकत्र येत या लोकशाहीतल्या सर्वात मोठ्या उत्सवाला सामोरं जाणार आहोत आणि एक मोठा ऐतिहासिक असा विजय आम्ही या ठिकाणी प्राप्त करणार आहोत. मुनगंटीवारांशी असलेले आपले वाद आणि जी मत विभागणी आहे सेटची ती संपली असं समजाय? तुम्ही हा सगळा माध्यमांनी उभा केलेला विषय आहे. आता कुठे आहे वाद? कधीतरी तुम्ही बघितलं का की आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरोधात असं काही स्टेटमेंट ओपनली काही दिलेलं आहे? असं काहीच नाही. त्यांचं एक मत असते, आमचं एक मत असते. त्यामुळे पक्षात लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. टीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।